shot. Extravagance at the end. इंडिया बढ़ेगा इंग्लैंड से 1 जुलाई से धुलाई का मजा अब सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नमस्कार मंडळी, निराश मनावर मनोरंजनाची फुंकर घालायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा, नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन। मंडळी, कालच्या प्रमाणे आजच्याही भागामध्ये आपल्या जत्रेत सहभागी झालेली आहे देऊळ बंद 2 या सिनेमाची टीम। त्यांचं देखील जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया। मंडळी, मुंबईकर झालेल्या जोडप्याकडे आलाय गावाकडचा पाहुणा। चला बघूया त्यांना आपल्यासोबत काय काय हास्यमेवा आणलाय तेच पाहायला मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना। पृथ्वीक, लोळतोयस काय? हा लोळतोयस काय? मग काय करू यार, लोळू दे मला, जरा आराम करू दे। कंटाळलो रे, एक तर आठवडाभर ना मानेवर दगड ठेवून काम केलं होतं। त्यात आत्ताच 2 दिवसांपूर्वी थायलंडला गेलो होतो बिझनेस मीटिंगसाठी। काय बिझनेस मीटिंग? कंपनीतले खूप लोक होते माझ्यासोबत, खूप दमायला झालं। हो का? मग मला आता टाइमपास करू दे, मी रील स्क्रोल करणार आहे आता। बर, कर कर। आता थोडा वेळ लोळ, हा? दुपारनंतर मग माझ्याकडे एक प्लॅन आहे। कुरडया करायच्या आहेत? नाही, मग लाडात कालीस, खरं सांग। मी एक ड्रेस बघितलाय, आपण मॉलला जाऊया। नाही वनी, नाही Please, वनी, नाही please. वनी, नाही Please, नाही please, नाही please. नाही नाही, तू किती कन्व्हिन्स कर, नाही प्लीज। एक ड्रेस म्हणतेस आणि 8 विकत घेतेस। नाही मला आवडतात सगळे, मी काय करू? मी नाही, मला नाही चालणार अजिबात, मला नको प्लीज चालणार. एकच ड्रेस प्लीज। नाही नाही, एक मग मिनिट, काय करायचं? काही नाही, माझ्याकडे एक चांगला प्लॅन आहे। मी तर म्हणतो आपण काय करूया, आपण घरातच आहोत, रविवारचा दिवस आहे, आंबेही आहेत घरात, आमरसपुरी करू, मस्त जेवू, दुपारी ताणून देऊ, संध्याकाळी उठू। 2 आंबे आहेत फक्त, 2 आंब्यांचा करू आमरस। सगळे आंबे संपवलेस? मी एकटीने किती आणले होतेस? किती आणले होते? 6 आणले होतेस, त्यातले 2 खराब निघाले, 2 रात्री खाल्ले, संपले, 2च राहिलेत। काय कोणचं करू? नाही, 6 मुद्दाम नव्हते आणले, सोन्याच्या भावाने विकतायत ग आंबे। पण मग जाऊ दे ना, चल ना, जाऊया आपण प्लीज। नाही, अजिबात नाही, अजिबात। फोनवर बसलीस, फोनवर नाही बसलीस? ना, प्लीज चल ना। नाही. काय सिलेक्ट पण केलंय मी, फक्त जाऊन घेऊन यायचं प्लीज। पेडणेकर काकांचा फोन काय होता आता? तरी ऐक ना, थांब जरा। कोण पेडणेकर? अगं पेडणेकर काका गावचे। हॅलो, हा काका बोला। हा हा हा, हळू हळू हळू, काय म्हणताय? हा मी बरं आहे, तुम्ही कसे आहात? हा वा वा वा, मी घरीच आहे, रविवार ना, आज सुट्टी। हो, तुम्ही येत आहे? अहो या ना मग, या या या, हा हा आहे, घरीच आहे, या या। पृथ्वी, हा, कुणाला या म्हणालास? पेडणेकर काका, ते आत्ता येत आहे तिथं? त्यांनी फोन केला, ते म्हणाले की मी मुंबईतच आलोय, तर घरी यास काय अरे येतो। तू का म्हणालास त्यांना हो? अरे मग काय बोलायला पाहिजे होतं? अरे रविवारच्या दिवशी सगळे आले की मला सगळं करत बसावं लागतं, नाही म्हणायचं ना पृथ्वी। वनी डार्लिंग, ते काय असं जेवायला येत नाहीये, ते म्हणाले की आम्ही जेवायला येतो, ते म्हणाले मी आलोय मुंबईत, भेटून जातो, म्हटलं हो? या। तुझ्या गावची माणसं अशी उभ्या उभ्या येतात आणि जातात का? आठवडाभर राहतात? माझ्या गावची माणसं, तुझ्या गावच्या माणसांचं काढू मी? ए, चल रे, काय? काढू तुझ्या गावच्या काय माणसांचं? काय? काय काय ते तुझे काका आले होते, ते काय म्हणाले, तुला फोन केला, मला म्हणाले ऐका जावई बापू, मी खाली आलोय, जरा वॉशरूमला जायचं होतं, वर येऊ का? जरा वॉशरूमला गेले, 3 महिने राहिले आपल्याकडे। आता ते वॉशरूम मध्ये पाय घसरून पडले म्हणून 3 महिने राहिले? मी केलाय खर्च, डॉक्टर, दवा पाणी सगळं मी केलेलं आहे। हो मला माहितीये, त्यानंतर मी बोलावलं का कुणाला? कुणाचाही फोन आला की मी सांगते बाबा तुम्ही 2-2 महिने राहता पडता, आम्हाला परवडत नाही। मी उगाच गुळ पाडत बसत नाही, डायरेक्ट सांगते तोंडावर। ए मी गुळ नाही पाडलाय, कळलं ना? पण आता सुट्टीच्या दिवशी त्यांना काय यायचंय? मला काय माहिती आहे वनी, येत आहेत तर येऊ दे ना। नको येऊ दे, मग काय बोलायला पाहिजे होतं? आल्या आल्या त्यांना घालव। आ? एक मिनिट थांब वनी थांब, आता घालव मी का? सांगते ते कर, वनी वनी काय? करत बसू नकोस, आपलं नुसतं गुळ पाडायचं। अरे पण आता काय बोलायला पाहिजे मग गप्प त्यांना? बस, ही बॅग इथे ठेव। ते आले की म्हणायचं की अरे काका तुमचा फोन यायच्या आधी आम्ही निघणारच होतो, पण तुम्ही आलात म्हणून थांबलो, आता आम्ही लगेच निघणार आहोत, असं सांग। वनी काही वाटेल ते बोलतीयस तू, असं सांगायचं त्यांना। त्यांनी विचारलं कुठे जात आहे, तर काय सांगायचं? बालीला जातोय सांग। बालीला कशाला चाललोय आपण? मग तुला जे सुचेल ते सांग ना। वाटेल ते बोलतीयस पण वनी। मला नकोय रविवारच्या दिवशी, सुट्टीच्या दिवशी कोणी जातील ते म्हणजे
तुझ्या गावची माणसं ना गोचिडी सारखी आहेत, गोचिडी सारखी. वनी, शांत. बिल्डीच्या खाली येऊन फोन करतात. अरे आता केलं ना त्यांनी, ठीक आहे मी ना जेवढं आता. सांगितलं तेवढं करायचं. मी करतो. माझा रविवार खराब झाला ना, मग मग तू आहेस आणि मग मी आहे. बोल, हळू बोल आणि चेहरा नीट कर. आलो आलो. चेहरा हे आल्यावरती रविवारच्या दिवशी पाहुणे पाहुणे अतिथी जा देवो उघड. भव. हा हा अरे काका काका नमस्कार काका या 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 काका या 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 काका या 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 पोप्या काका किती दिवसांनी हा हा कसे आहात तुम्ही? मी मस्त मस्त बसा 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 हा, पाया पडतो काका अरे पाया आता काय म्हातारा झालोय पाया पडायला हा? नाही पण पाया पड बा थोड्या मोठ्यांच्या पाया पडावं पड पड हा, आपले संस्कार असतात ना हो 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 पोप्या हो सुनबाई बाकी दिवसेंदिवस भक्कम होत चालली आहे हो कोल्हापूरची आहे ना वा वा. ए, पोप्या हो. ते हे ना घरात तुझ्या काय? ते गोल फिरतं ते पंखा पंखा आहे ना काका वाढव मेला उकडतोय किती वाढव वाढव वनी ए पंखा वाढव रिमोट घे रिमोट नाही ते काय काय एसी लावून घे ना आता हा, शहरातली मोठी पोरं तुम्ही हा एसी आहे आहे? हा बेडरूम मध्ये बसूया का चला बेडरूम हे बेडरूम मध्ये पाणी गळतंय एसी मधून. गॅस संपलाय ना, काल रात्रीपासून तसंच होतंय नाही का? हा. मग उकडेल तुम्हाला हातमध्ये. अरे एसीचं कौतुक तुला मला ना एसी बीसीचं कौतुक मला एसीची हवा आवडतच नाही ना हा. आपलं कसं ते गावी प्रत्येक घराच्या बाहेर माडाची झाडं ना माडाच्या झाडाखाली असं उघडं पंप बसायचं खाजवत वाजत वारा काय झुळझुळतो माहितीये तुला बोबे म्हणजे काय? पण आता माडाचं झाड कुठून आणू म्हणजे ना एकदम पोप्याच आहे एकदम बरोबर की नाही? आता कुठून आणायचं माडाचं झाड आम्ही आता बाहेरच जाणार होतो 5 दिवसासाठी. बॅग भरून ठेवली. कुठे? ही काय बॅग भरून ठेवली त्याच्यावरून माडाचं झाड. ए, बाहेर चाललात अरे देवा तुमचा फोन आला म्हणून थांबलो, नाही तर आता निघणारच होतो. नाही ना, पण बरं केलं बाबा मी फोन केला तो आता गेला असत नाही काय अरे काकी तुझी बोलत होती वा पोप्याला फोन करून जावा म्हटलं तुला माहितीये ना काकाला धप्पा द्यायला आवडतो दिला की नाही धप्पा हा? ना दिला की नाही व? दिला हा. दे, काकीला फोन करून सांगतो वाट बघत असेल हा हो, हो, हो. हॅलो हा ऐकलं का हा पोचलो का पोचलो पोचले पोचले होय तर हो हो अगं नाही माझे बाय काय नाही खाल्लं बाहेरचं माहिती आहे माझं पोट बिघडतं नाही खाल्लंय काय होय आता पोप्याकडे आलोय पोप्या का काकाला उपाशी पाठवणार आहे सुनबाई करतील काहीतरी आमरसपुरी वगैरे हो होय तर हा हॅलो ऐक ऐक ऐकलंस का ठेवतो म्हटलं हा हा ठेवतो हा चल नाही ते काकीला ऐकायला येत नाही ना अच्छा. तू काहीतरी एक बोलायचं ती काहीतरी दुसरं ऐकायची पण बोलत की जेवला काय बाहेर खाल्लं काय तर आता तिला माहितीये मी बाहेरचं खात नाही म्हटलं हाय सुनबाई एवढी भक्कम बनवेल आमरसपुरी वगैरे हा आमरसपुरी खायची हो. चालेल नाही पण आंबे संपलेत घरातले. हो काका हे आम्ही आता निघणारच होतो ना बाहेर, तर मग आंबे आणलेच नाहीत नाही खराब ना. होतील म्हणून. अगं तुला काय वाटलं ते काकीला सांगायला फक्त मला नाही आवडत आंबा बिंबा हट ते काय आंब्याचं कौतुक आमच्या कोकणात घराघराबाहेर असं आंब्याची झाड आहेत मला नाही आवडत आंबा बिंबा हो का? नॉनव्हेज करूया नॉनव्हेज कोंबडी नाही खाल्ली रे ती काकी माहिती आहे ना ती व्हेजिटेरियन आहे तिला आवडत नाही नॉनव्हेज बिनव्हेज कोंबडी खाऊया हिला येत नाही घरी बनवायला हिला चिकन नाही येत काय बनवायला. सुनबाई कोल्हापूरची ना काय तांबडा पांढरा एकदम काय बनवला पाहिजे तू हा नाही, नाही ती येत खाते मला. फक्त बनवत नाही तुम्ही खाता कसे हा आम्ही हे करतो हॉटेल मधून मागवतो हो. एक बाकी बरं आहे. हो. तो शहरातल्या लोकांचं हे बरं आहे. फोन केला ऑर्डर केली 10 मिनिटात हातात मागव हे ऑर्डर मागव ठीक आहे नाही हे आता बकरी ईद झाली की नाही काका? या सगळ्या कोंबड्या संपल्या बकरी ईदला. वाटेल ते बोलते बकरी ईदला कोंबड्या संपल्या तुझं तुला कळलं बरं झालं बाबा संपल्या नाही संपल्या म्हणते ती बरोबर आहे माझ्या लक्षात नाही आलं अरे पटकन पण एखाद्या हॉटेलमध्ये तरी असेल नाही का? नाही काका गॅसचा प्रॉब्लेम होतो ना हो. एलपीजीचा प्रॉब्लेम होतो ना हॉटेल्स बंद आहेत हल्ली अरे हा हा आम्ही याला तिकडे लढतोय तिकडे मिळाला आमचा गॅस बंद केला नाही तर काय आम्हाला पण एका हॉटेलात गॅस नाही माहिती सगळे चुलीवर करताय हे बरं आहे बरं नाही बरोबर आहे ते हॉटेल. नाहीच मग आता पिझ्झा मागव पिझ्झा त्याला कुठे गॅस लागतो तर गरम पेटीत टाकतात ना पिझ्झा मागव काका तुम्हाला बरं माहिती हो पिझ्झा पिझ्झा सगळं म्हणजे अरे आपला तो मंग्या नाही मंग्या कोण मंग्या देसाई
तो नाला सोपाराचा मंग्या काका हा हा त्याच्याकडे गेलो ना तर त्याच्या पोरान पिझ्झा मागवला अच्छा. 10 मिनिटात हजर माहिती अच्छा, अच्छा. आहे लागतो पिझ्झा हा, ते- पिझ्झा मागूया नाही, पण काका ते शरीरासाठी चांगलं नसतं. केवढं वजन वाढतं काका, होय काय केवढं वजन वाढतं. हा हा पिझ्झा आणि हे आहे ना पिझ्झा पचायला 3 दिवस लागतात. काही कोणाला आहे थांबूया 5 दिवस आपल्याला काय नाही काका पण नाही म्हणजे पचना मुद्दा नाहीये हे जठराला किती त्रास होतो. डायरेक्ट जठराला हो ये बापरे म्हणजे एवढा येते हो ना काका, पण बाहेरचं हॉटेलचं जेवण वाईट. नाही चांगलं. आणि आता आम्ही निघणार होतो ना, बॅग भरून ठेवली तर नाही नाही ते काय हे केलं ना काकीने दशम्या दिल्यात त्या खाऊया ना. तू बरोबर बोलतो हॉटेलचं वाईट. अरे म्हणजे काकीने दशम्या तुझ्यासाठी दिल्या होत्या. अच्छा तुला पोप्याला काय कामावर जातो, सुनबाई कामावर जाते, त्यांना काय खायला प्यायला वेळ मिळत नाही. बरोबर. हा, तर दशम्या कशा महिनाभर राहतात ना. हो. तर आपलं काय मी आपला तुझ्या वाटणीच्या खात आलो होतो. घे, घे. नाही नाही खा 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 तुम्ही अरे खा. घे रे. आम्ही आता नाश्ता केलाय हो. ना. पुन्हा मी याला शहरातली पोरांना म्हणजे लयच हे आहे तुम्ही. तुम्ही खा खा. मी खात मला काय आपण खाणार. याचे पैसे नाही मागणार नाही. जरा शांत राहा ना काय वाटतं. पोप्या हा हा काका एक काम होतं. हा बोला ना काका. वाटलंच मला यांचं काहीतरी काम असणार आहे. इकडे ये. कामाशिवाय ही येणारच नाहीत. थांब ना जरा त्यांच्या समोर कसं पैसे नाही मागणार नाही. थांब ना कसं ए पोप्या हो हो काका. मी पैसे मागितले तर द्यायचे नाही तर अजिबात. तुला सांगते म्हणतोय मी. हा 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 ते हेच असता सांगत होती ते गाडीचं वेळ गाडीची वेळ सांगत हो. होती. आता बॅग भरून हे ठेव ठेव ए, नको काकीने तुझ्या डिटेल दिलं नाही तुझ्या डिटेल ठेव. हा काका काम हा. काय ते तुला माहितीये ना काकी आता मागे आजारी होती. ते तुम्ही केला होता फोन बरं नव्हतं काकीला. आहे ना मग. हा, बरी बरी आहे ना आता. अरे कसलं काय वेळ म्हातारा माणूस एकदा आजारी पडलं की बरं होतोय. आपण आपली फक्त दुरुस्ती करत राहायची. हो तर हो तर आता तो झालाय आजार मोठा. अच्छा हा डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलंय. अरे बापरे ऑपरेशन सांगितलं. मग ते डॉक्टर काय बोलले ऑपरेशन आहे ना मुंबईला करा बोलले. अच्छा मुंबईला करायचं. हा हा, हा. आता तुला माहितीये ना माझं कोण आहे मुंबईला. आता ऑपरेशन म्हटल्यावर तिकडे हॉस्पिटलमध्ये राहावं लागणार. जेवण खाणं आलं औषध पाणी आलं माझ्या एकट्याने होणार आहे काय. नाही. मला आठवला माझा पोप्या. आपला पोप्या आहे की पोप्याची सुनबाई आहेत मुंबईत. हा? नाही काय हा म्हणजे अगदीच पण कामाचा लोड किती वाढलाय हल्ली. हो. काय वेळा नाही ना ठरल्या नाही, ते काका. काय होतं ना सकाळी किती वाजता बोलवतात आणि मग रात्री घरी कधी यायचं याची वेळ नाही ठरली. त्यात ते वर्कलोड बिझनेस मीटिंग इतक्या गोष्टी आहेत ना. हिचं पण जॉबचं खूप हे हो चाललंय. आणि खरंय, लोकल मध्ये खूप गर्दी असते तर मला प्रवासही आहे ना. सॉरी का हेच बोललो काकीला मी हेच बोललो. त्यांना प्रवास झेपत नाही तुला झेपणार आहे. आणि ती पोरं बिचारी दोघं कामावर आहेत. ते काम धंद्याकडे बघतील की आपल्याकडे लक्ष देतील. कशाला त्यांच्या उगाच यांना डिस्टर्ब करायचं नाही काय. बरोबर मी बोललो ऑपरेशन कणकवलीलाच करूया. बेस्ट मग. ऑपरेशन कणकवलीलाच करूया. हा, आता जवळ काय पण नाही रे पडेल. मुंबईचे डॉक्टर कणकवली डॉक्टर सेमच असतात. काय नाही एवढं काय नाही. हा. प्रॉब्लेम जरा वेगळा आहे. अच्छा वेगळाच आहे का अजून पण? हा आहे प्रॉब्लेम. काय ते तुझ्या काकीची ना किडनी फेल झाली आहे ना. तर किडनी डोनर हवा होता. काका काका किडनी मागायला आलाय. अरे यार मग अरे खुळा की काय तू येणारच काय. अरे किडनी डोनर पण मिळालाय. हा 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 मिळालाय. हा, मग प्रॉब्लेम जरा वेगळा आहे. काय ऐक काय माहिती आहे तुझी काकी आहे ना काकी तुला माहिती आहे पहिल्यापासून घाबरट आहे. अरे खूप घाबरते. ती ऑपरेशनला तयारच होत नाही. हा मी आपलं कसं बसं तिला तयार केलं तर आतून घाबरलीच आहे. आणि तुझ्यावर माहिती आहे ना केवढा जीव तिचा. म्हणजे काय? सुनबाई तुला सांगतो आम्हाला पोरं बाळ कोण नाही ना. पप्पा लहानपणी आमच्याकडेच असायचा पोरासारखा जीवीला लावला. तर ते मला माहिती आहे तुम्हाला वेळ नाही. ऑपरेशनच्या वेळी काही यायला बियला जमणार नाही. काकीला फक्त ऑपरेशनच्या दिवशी व्हिडिओ कॉल करशील काय तेवढा जरा कर. काय तुझा आवाज ऐकला ना अशी थय 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 नाचेल ती माहिती आहे. काकीचा जीव याच्यावर खूप ना. आणि काय तिला बोल काकी पटापट बरी हो मुंबईला राहायला यायचंय माझ्याकडे. येणार नाही आपलं असं सांगायचं तिला पण बरं वाटतंय. काय ह्याचा जीव म्हणजे लहानपणापासून ना आम्हाला पोरं बाळ काय नाही ना. फक्त एवढं एक त्या ऑपरेशनच्या दिवशी एक व्हिडिओ कॉल कर काकीला. करशील ना बाबा हेच सांगायला आलो होतं बाकी काय नाही. एवढंच सांगायला इथपर्यंत. मग फोनवर कसं सांगणार काय बाबा तू पण. अरे एवढं नाही काकीन ते हे दिलं. अरे पेट्या कुठं राहिला या बाबा तुझ्या वॉचमॅनला पेट्या दिला. या बाबा अरे तिकडे नाही ते हे पोप्या आमचा इकडं मी याला ये घेऊन. हे बघ काकीने आंबे पाठवला नाहीत आपल्या बागेतले आंबे आहेत. बोलले पहिला आधी पेटी पहिली पोप्याला पोहोचवा. आणि एवढं 5 पेट्या दिला नव्हता. मग म्हाताराला उचलायला नको तरी आपलं कसं खांद्यावर घेऊन आलंय माहिती आहे. नाही तर काय आपलं तुझ्या नवऱ्याला ना लहानपणापासून आंबा एवढा आवडतो ना तोंड मागेसवर खायचा.
कालावर आंबेपर्यंत आंबे खाल्ले आहेत आहे ना पोप्या हा. काकी पाच हे बघ आता 3 आणल्यात नंतर पाठवतो हा. आणि हे बघ काकीने सुनबाई हे आमच्या पोप्यासाठी तूप दिलंय तूप हा कस घरचं तूप आहे स्वतः कडवला ते मागे नाही काय व्हिडिओ कॉल केला होता तो असा बारीक दिसला ना पोप्या काकी बोलायला पोर केवढा सुकलाय तेव्हा बसले ती तूप काढायला अजून मध्ये काढत होती माहितीये हे ठेव अरे हे बघ हा सुनबाई याच्यात फॉव आहेत फॉव लाल फॉव पोहे. काय गावी आणली काकी फॉव दे चाय मध्ये टाकून खात होती ते काकी बोलली सुनबाईला आवडतात तिला घेऊन जा हे बघ हे लोणचं दिलंय काकीने आणि हे काजू बिजू आहेत या डब्यात काय भरले ते बघ बाबा तू काय ते हा हे घे हे सगळं ठेवा ना मी निघतो आता काय बस आहे ना लगेच जायचंय बाकी काय नाही येऊ चला भेटूया बाब्या ते व्हिडिओ कॉलचं फक्त लक्षात ठेवा तेवढं हा. हे अरे ते झालं हे बघ, हे विसरलो आता करवातली असते घरी गेल्यावर जीव खाल्ला नसतं म्हातारीने माझा हे घे हे काय बाई अरे बाबा आठवलं काय आठवलं तू गावी आणलीस काकीच्या कानात बघितलंस कुड्या काकीला बोलीस काकी मला आवडतात पण आमच्या मुंबईत डिझाईन असं मिळत नाही ना काय काकीने या कुड्या पाठवल्या बोले माझ्या सुनबाईला द्या हे घे माझ्यासाठी होय काका सोन्याच्या कुठे आहेत त्या आता काय करायचं म्हातारपणा आम्हाला कोण आहे सोनं बाळ जाताना एक मनी ठेवला बस झाला बाकी काय होय हे घे हा हे ठेव आणि ते व्हिडिओ कॉलचं तेवढं लक्षात ठेवा वा करशील ना हा आठवणीने कर वा व्हिडिओ कॉल कर चल पप्या का हा चहा घेतला असतास आल्याला विचारलं असतं तर घेतला असता रे आता कुठे मी आल्या तोंड पाडू नका शुगर आहे म्हणून नाही बोलतो तुम्ही आपलं काय मी साखरेचा करते ना नको नको राहू दे चल बाबा बस आहे जातो मी हा पप्या काका व्हिडिओ कॉलचं बघ काय मी येईनच भेटायला मी येशील बोलतोय पण येईन. मग तर म्हातारी थै नाचेल बाबा हॉस्पिटल डोक्यावर घेईल मी तुला तारीख कळवतो पप्या ये हा चल काळजी का बरोबर ना काका तुम्ही पण काळजी घ्या अरे सुनबाई ते एक सांगायचं राहिलं ते बाहेर जात आहे ना हा. ते बॅगेत कपडे भरायला विसरली लय हलकी लागली ते घरून घ्या चल पप्या काळजी घे बाबा हा चल I'm sorry. I'm so sorry. नाही ठीक आहे रे ऍक्च्युली माझं पण चुकलंच थोडं कोणी प्रॉब्लेम काय आहे ना आपल्याला वाटत असतं की गावाला ना शहराकडनं खूप अपेक्षा आहे पण चला शहराला गावाकडनं खूप अपेक्षा असतात म्हणून आपण गावी जाताना 2 एक्स्ट्रा पिशव्या घेऊन जातो ना भुईमुग आणू आंबे आणू मके आणू तांदूळ आणू पण चला गावात ना आणलेल्या गोष्टी शहरात मावतील एवढी मोठं नाही झाली अजून शहर आपण फक्त इथल्या इमारती मोठ्या करण्याच्या नादाला लागलोय पण त्यात राहणारी लोक आणि त्यांची मनं चला छोटीच I'm sorry. वा वा अदर्जा सादरीकरण हसवता हसवता सणसणीत चपराक मारलीत खूप भारी खूप भारी बघूया हास्यरसिक कशी दाद देतात प्रसाददा अप्रतिम गणेश सागडे आणि अभिजित पवार गणेश सागडेंची संकल्पना आणि अभिजित पवार यांचं लिखाण अप्रतिम क्या बात आहे. सागडे इज बॅक गणेश सागडेवरून आठवलं गणेश सागडे कोकणचा नाही आहे खरं तर पण तो कोकणी माणसासारखा आहे कोकणची माणसं साधी भोळी काळजात त्यांच्या भरली शाळी याची जी तिसरी लाईन आहे ना उंची माडांची जवळून मापवा तर ते कोकणी माणूस आहे ना मला कायम माडासारखा वाटत आला आहे माडाच्या आपण जितकं जवळ जातो तितकं तो आपल्याला मान ताठ करून बघायला लागतो त्यामुळे कोकणच्या माणसाच्या जितकं जवळ जाऊन असं वाटतं की ह्याच्याकडे ताठ मानेन पाहिलं पाहिजे किती देतोय हा माणूस फार अप्रतिम लिहिलं होतं फार लाफ्टर्स नव्हते पण त्यांनी काही फरक नाही पडला मला असं वाटतं कधी कधी लाफ्टरपेक्षा शेवटच्या ज्या इमोशन्स आहेत ना त्या पण फार इम्पॉर्टंट आहेत त्यासुद्धा अधूनमधून या मंचावरती येत असतात आणि त्या येत राहिल्या पाहिजेत कारण जेव्हा कुठेतरी आपल्याला काळजाला चटका लागतो ना तेव्हाच आपल्याला हसण्याचं महत्त्व पण कळतं त्यामुळे कायमच हसत राहायला पाहिजे असं काही नाही मधूनच असं चटका लावून जाणारं स्किट असायला हवं आणि ते अप्रतिम पद्धतीने तुम्ही सादर केलं पी ला जवाब वनिता अप्रतिम पशा आय लव्ह यू अप्रतिम फार मजा आली
थँक्यू. सई. उबदार परफॉर्मन्स होता तुमचा परफॉर्मन्स बघता बघता आमच्या ओठात हसू पण डोळ्यात अश्रू होते आणि असं फिलिंग क्वचितच येतं. मला एक गोष्ट खूप आवडते की हा मंच सगळे रसग्रहण करायला लावतो आणि सगळे रसग्रहण करताना आम्ही आमच्या मनात फार कृतज्ञतेची भावना असते आणि आज ती अजून जास्त जागृत झाली. मजा आली आणि जाताना त्यांनी फक्त आनंद दिला तुम्हाला आणि ते पाहून आमचे डोळे भरून आले. मजा आली. मंडळी, प्रसिद्धीमुळे अनेकांच्या डोक्यात हवा जाते. चला बघूया अशाच एका हवा भरलेल्या फुग्याची गोष्ट. जी गोष्ट सांगायला मंचावर येते हास्य जत्रेची यंग ब्रिगेड. रमेश इथे जरा मार्कवर आहे ना, मला फोकस चेक करायचं आहे ना जरा. इथे समोर. इथे येस. तुम्ही असिस्टंट लोक पण ना, तुम्हाला ऍक्टर व्हायचं असतं मग असिस्टंट का म्हणता रे तुम्ही? वा बने वा. तुझ्याशी बोलतोय काय, कुठे बघतोयस, कशाला पोज देतोयस? फोकस चेक करतो, नीट उभा राहा ना. आणि मुळात ना तुझ्या आयुष्यातला फोकस चेक कर तू. तुला ऍक्टर व्हायचंय का असिस्टंट व्हायचंय ते? ए काय स्वतःला हिरो समजतो तू? नाही दादा, तुम्हीच बोललात ना की तुझा चेहरा फोटोजेनिक आहे म्हणून जरा. या एका वाक्यावर अर्धी इंडस्ट्री करिअरची आस लावून बसली आहे. उभा राहा, फोकस चेक करतोय फक्त, हलू नको. ठीक आहे. येतोय तो पान उतारा करतोय. चल ना काय करतोयस तू? श्रमेश, बोलव ना त्या आर ओंकारला. ताई गेलो तो बोलवायला, मग पण तो फक्त ल मा भो एवढंच बोलतो. 12 घडी बाकीची फिरकली ना त्याच्या आजूबाजूला. शिव्या देतोय. शिव्या देतो फक्त, बाकी काही बोलतच नाही. कालचा पोरगा स्ट्रगलिंग करत होता तेव्हा दादाला बरमोड्यावर फिरायचा. हा मला बोलायचा श्रमेश दादा. आता काय बोलतो? एवढा माझाला. चॅनलला पण कळत नाही कुणाला मोठं करतात ना, नंतर मग अंगाशी येतं. इच्छा गावात नाही रे नाही, अति झालंय आता त्याचं. हे बघ, या सिरियल मध्ये आम्ही दोघांनी एकत्र ऑडिशन दिलं होतं, एकत्र सिलेक्ट झालो होतो. किती माच करतो ग तो. सतत आपले चिरचिर चालू असते. मला नमा सांगते तुला, सीन करायचा असेल ना त्याच्याबरोबर मला टेन्शन येतं ग. रोमॅन्टिक सीन असेल ना एखादा, त्याच्याबरोबर कसा रोमांस करायचं कळत नाही मला. ठीक आहे ग रसिका, आपले सर काय म्हणतात, हर कुत्ते के दिन आते हैं. करेक्ट आहे. पण दीदी, हा कुत्रा सारखा भुकत असतो. मागे एकदा सिरियल करत होतो, अहो तर दादांना विचारा तुम्ही काय गेटअप केला होता मी. पण हा सुरुवातीलाच एवढा निगेटिव्ह बोलतो ना की मिशी चिटकवली की निघून जाते माझ्याकडून. आणि मी दादांना सांगितलं की प्रसाद सरांनी मला पर्सनलला बोलवलंय तर मी तिकडे जाणार आहे म्हणून. सारखं कोण त्रास करून घेणार आहे? ते आहे ना डोकं. अरे मला त्या दिवशी बोलला तू मला बोलतो तू आयुष्यात 25, 50, 85 याच्या व्यतिरिक्त कोणती लेन्स पाहिलीस का? अरे ऐका ना, जाऊ दे ना, सोड ना. मी काय म्हणते, ह्याच्यामुळे ना आपण निगेटिव्हिटीने सुरुवात नको करूया. आपण जरा छान पॉझिटिव्ह मूड मध्ये काम करूया. काय ना, हे लोक येतात जातात, शेवटपर्यंत कोण टिकणार? आपण बॅकस्टेज वाली लोक, आपण टेक्निकल स्टाफ. आज जाएंगे कल जाएंगे यांच्यासारखे म्हणजे अगं अशा या कलाकारांबद्दल, अशा स्वभावाच्या कलाकारांबद्दल बोलते मी. तुला जा ना काय लेक्चर झाते, बोलव ना त्याला यार पटकन. आला. चलो गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मजूर लोक. सर गुड मॉर्निंग ठीक आहे, मजूर जरा जास्त वाटतंय. मजूरच आहात तुम्ही ना मग. डेली सोपचे मजूर ते असतात ना नाक्यावर उभे. आज कुठे फिल्म सिटी, आज कुठे ठाणे, आज कुठे मड, अरे मालवणी जेट्टी चुकली. तसेच आहात तुम्ही. अजून कोणी ना तुम्ही. काय करताय? तेच करता. सेट कुठलाही असू दे, करायचं तेच आहे. सर तुम्ही पण तेच करताय. डेली सोबत करताय, तुम्ही काय वेगळं करताय? डोंट ऍक्ट स्मार्ट हा ना मग. ही माझी पहिली आणि शेवटची डेली सोप आहे. त्या चॅनल बरोबर कॉन्ट्रॅक्ट आहे म्हणून जरा अडकलोय, नाहीतर ना उगाच केलंय. नाहीतर ऑलरेडी मी फिल्मचा ऍक्टर आहे यार. मला हे नाही जमत. हे असं बिसं ना हे नाही जमत ग. मला कंटाळा आलाय. मला प्लीज ना मूड खराब करू नका. एक तर मला कॅरेक्टरमध्ये येऊ द्या आणि चांगलं करू द्या. उंदीर मामा, काय आज काम नाही का बिळात जायचं? हा चला करा काय ते. हा सर. हळू करा. आणि हा चेहरा आहे,
भिंत नाही. गम लावला, पोस्टर चिकटवलं तसं करू नका. नाही सर. हा जपून. हजारो लाखो मुली आहेत ना, कधी दिसणार हा चेहरा, कधी दिसणार असं करत असतात. आर ओंकारचा चेहरा आहे, जरा जपून नजाकतीने. हो सर. हो सर. लगेच करतो सर. 1 मिनिट. मग रसिका वेंगुर्लेकर कशी आहे? छान आहे मी ओंकार आर. पाठांतर पण छान कर, नाहीतर रिटेक छान देशील. माझा आउट टाइम छान आहे आज. हे बघ असं काही होत नाही, व्यवस्थित पाठांतर असतं माझं ओंक्या. हो का? तशी काय वाक्य असतात तुला? आज नको, सासूबाईंना त्रास होईल. अरे सासरेबुवा रागवले तर नाही, चहा आणू का, पाणी देऊ का, अय्या इश्य. या पलीकडे एक तरी वाक्य बोलली आहेस का तू या सिरियलमध्ये? सांग मला. आणि मुळात तुला ऍक्ट्रेस कोणी केलं ग? माझ्या ऑडियन्सने केलं मला. कुठे आहेत ते ऑडियन्स? बघतायत ते सिरियल आपली? तू विसरतोयस बहुतेक. या वर्षीचा बेस्ट फ्रेश फेस ऑफ द इयर अवॉर्ड मला मिळालाय. तुला कोणी दिला? आपल्याच चॅनलनी. म्हणजे आपल्याच चॅनलनी ना, ते आपल्याच चॅनल आपल्याला आवड देतं 3 सिरियलमध्ये. हा सा बेस सास, हे बेस सासू, काय बेस सासरा, बेस हिरो, भाऊ, सावत्र बहीण. उरलं कोण? रसिका उरली, हिला फ्रेश फेस देऊन टाका. असं झालंय ते रसिका. तू एवढं मनाला लावून घेऊ नकोस ते. तुला ना खरं तर चॅनलच्या तोंडाला फेस आणणारी नटी असं द्यायला पाहिजे होतं. खरं तर ओंक्या अति करतोस असं नाही वाटत तुला? नाही. सर ऐका ना, आपण सीन शूट करूया काय? तेच म्हटलं. घोडबंदरची स्पिलबर्ग बोलली कशी नाही अजून? या काय नमा? मग आज काय वेगळं करायचं नाहीये आपण? बापरे. सर आज ना नाही मी सांगायला आले. अच्छा. आज ना आपण सर छोट्याशा सीन पासून सुरुवात करायची. काय मला लवकर एपिसोड पाठवायचा आहे. तो योगेश आहे, तो आपला रायटर. तो पाठवतोय. सीन कुठला आहे? सर तो 31A/. ए सीन सांग कुठला आहे? या नंबर मध्ये क्रिएटिव्हिटी अडकवू नको स्वतःची. सीन काय आहे? सर ते तुम्ही भेटायला जाता हिरोईनला आणि नंतर गप्पा मारायला. एक मिनिट. हाच तर नंतरचा आहे ना, नाईटचा सीन आहे हा. नाईटचा सीन आहे ना हा, डे मध्ये करतोय आपण. सर होऊन जाईल. लाइटिंग मी तसंच केलंय. हे भांडूपचा अशोक मेहता बोलतोय तुझ्याशी? नाही ना? लाइटिंग तसं केलंय? 2 HMI उभे केले आणि एक बेबी मारला तोंडावर. हे तुला लाइटिंग वाटतं? आमच्या बिल्डिंग खाली ना फालुदावाला आहे, तो जास्त लाइटिंग करतो तुझ्यापेक्षा. काय कसं करणार आहे? हा सर तर ना आपण कॉम्पॅक्ट मध्ये शूट करतोय, त्याच्यामुळे ना कॉम्पॅक्ट मध्ये नको थांब. हा डिरेक्शनचा अभिनय थांबव जरा. काय करतेस तू? काय शॉर्ट डिव्हिजन करणार तुम्हाला सांग? काय करणार? पहिलं वाक्य वाईट घेणार, नंतर माझा क्लोज काढणार. मग तू रसिका वेंगुर्लेकरचा क्लोज काढणार, मग ती फंबल टाकणार, मग परत क्लोज काढणार, मग परत फंबल, मग परत क्लोज, मग परत फंबल, मग तोंडा राहू दे नंतर करूया. मग ओएस शेवटचं वाक्य वाईट. ह्या पलीकडे काय करणार आहेस तू? चला आपण करूया सर. नाही, या पलीकडे काही करणार आहेस का? मुळात तू डिरेक्टरच नाही आहेस ना. मग तू हे आहेस मॅनेजर आहे, शूटिंग मॅनेजर. यू जस्ट मॅनेज धिस शूट, यू डोंट डिरेक्ट. ओके. जास्त बोलतोय सर. नाही ठीक आहे. चला करूया आपण सीन. नाही करूया. जॅकेट कुठे आहे? विदाऊट जॅकेट करूया का? चला नाही, विदाऊट जॅकेट करूया. नाही, jacket. अच्छा, नाही करूया ना. सर, विदाऊट जॅकेट करूया. नको? मग थांबूया जॅकेटसाठी. नाही सर ती येते अर्ध्या वाटेत पोहोचले. कोण अर्ध्या वाटेत? कासव आहे का कॉस्ट्युम डिझायनर म्हणून? नाही, कोण आहे? नाही, मी ते- तुम्हाला 1000 वेळा म्हटलंय, सर, येते. मला मिलीताई पाहिजे. ती मला जसं सुंदर दाखवते तसं कोणी सुंदर दाखवत नाही. मला मिलीताई पाहिजे. सर मिलिताईचं बजेट नाही ना त्याच्या आली. जॅकेट आली ओवळ्याची भानू अथय्या आली. काय आणलंयस? जॅकेट. ह्याच्यावर मोठ्या अक्षरात लिहा तरी जॅकेट. हे जॅकेट आहे? हे कोण आहे? हे काय कॉम्बिनेशन आहे? ब्राऊन वर ब्राऊन, आत व्हाईट. मी कोण चोकोबार आहे? कोण आहे मी? ॲब्सल्युटली रबिश कॉस्ट्युम आहे ते. रबिश. नाही मी ते बोललेली पण कोण बोललेली? मी बोललेली पण चॅनलनी हेच अप्रूव्ह केलं. चॅनलचं मला सांगू नका. तुम्हाला स्वतःचं बोलता येत नाही? नसेल तर मला सांगा, मी बोलतो. नाही मी एक कॉस्ट्युम डिझायनर म्हणून बोलले. हे बाई, हे थांबा. हे कॉस्ट्युम डिझायनर वगैरे बोलू नको स्वतःला. तू हे आहेस कॉस्ट्युम अरेंजर किंवा हे सप्लायर आहेस तू. सप्लायर.
कसं होतं ना, तू इकडचे कॉस्ट्युम घेते तिकडे देतेस, इकडनं रेंटला घ्या तिकडे द्या, पहिल्या सिरियलचे दुसऱ्याला, तिसऱ्याचे चौथ्याला, पाचव्याचे सहाव्याला हेच करतेस तू, हेच जमतं तुला. हं? काय डिझाईन काय केलंयस कॉस्ट्युम सांग बरं, काय डिझाईन केलंय? ए काय डिझाईन केलंय? त्याच्यावर आला माझ्या. काय डिझाईन काय केलंय ना, मग काय कॅरेक्टर आहे माझं, काय कॅरेक्टर काय, मग मल्टाय बिलियनेअर. लेखकांनी तर RBI माझ्या बापाची आहे, एवढे पैसे ठेवलेत माझ्या बँकेमध्ये, एवढे. माझ्याकडे हे चार्टर्ड प्लेन आहे, हेलिकॉप्टर आहे, आणि चार्टर्ड प्लेन मधनं मी उतरतो कसा, चटेरी पटेरी शर्ट घालून दादर मार्केटचा. अरे टाय तरी द्या, निदान टाय द्या. नाही चॅनल बजेट नाही देत चॅनल. आणि मग ते एक कॅरेक्टरची थीम मी डिझाईन केली आहे ना, ती दादरलाच मिळतेय. दादरला मिळते, दादरला भाजी मिळत नाहीये, थीम कुठून मिळते तुला? काहीतरी आपला सांगते, वाटेल ते बोलू नकोस ग. जर नसेल ना जमत तरी सोडून द्या, घरी कवीच्या कविता ऐका, मला त्रास देऊ नका. त्याच्यावर कशाला येता? त्याच्यावर येता म्हणजे तू त्याच्या कविता मध्ये मध्ये घुसडतेस ते. अरे सकाळी चंद्र रात्री चंद्र, अरे अरे किती किती चंद्र, ही कविता आहे? प्राजक्ताच्या कविता बरं ह्याच्यापेक्षा. त्याला काय बोलू नका. रडू नका, एवढ्या झालं की रडते आणि इंडस्ट्रीत काम करायचं. आणि तुझा नवरा आहे ना माझा खूप आधीपासूनचा मित्र आहे, त्याला बोलेन नाही तर खोलीन. तू कोण मला सांगणारी? नसेल जमत तरी सगळं सोडा. थोडे इराणियन फिल्म्स वगैरे बघा रे, बघा ना तिकडे. कॅरेक्टरच्या ॲटिट्यूडवर कॉस्ट्युमचा रंग ठरवलेला असतो, त्याचे अँगल्स बघा जरा. ते इराणियन फिल्म्स, फ्रेंच फिल्म्स बघा जरा. सर आमचे दादा इराणींचे पर्सनल आहेत. काय दादा कोण? ते अरुणा इराणी, त्यांचे पर्सनल आहेत. कोण भरलंय? चला रे शूट तर ऐका ना, मी काय म्हणते, मला ना फुटेज काढायचंय. काल ना 25 मिनिटाचंच फुटेज निघालंय, परत चॅनलवाले काढूया बाई, काढूया काय ते जरा फुटेज. episode. हा चेपा सगळं चेपा. अरे यार, फिक्स कॅमेरावर शूट करण्याला तू जर सीन शूट करणं म्हणत असशील तर तुला शूट केला पाहिजे. हं? तू गेलीस तरी चालेल खरं तर, ट्रॉली आपोआप शूट करेल सीन, माहितीये का? तू घरी जा, ते इथे बांधलंयस ना, ते इथे बांध आणि झोप, जरा आराम कर. सर मिशी लावू का? हं? मिशी फोन आलाय बघत नाही, दिसत नाहीये तुला? थांब ना जरा, पळते मिशी. हॅलो, हाँ सर, हाँ सर, हिंदी की है क्या ऑडिशन? हाँ नहीं सर, मैं आपके ऑडिशन स्टूडियो के बाजू में रहता हूँ, लोखंड वाला के इधर. हाँ. नहीं सर, वो पेमेंट क्या सर, 1 रुपया भी चलेगा, आप सिर्फ ले लो फिल्म में. ताई जाऊ दे. काय समजतो रे हा स्वतःला? हा काय समजतो स्वतःला? नाही चिरकुट आहे, हिंदीतून फोन आला, मन का कसा लूज झाला बघ त्याचा लगेच. काय नाही, हा आहे ना, काय माहितीये, हा ना लीड काय आहे, हे चॅनल वाल्यांनी ना डोक्यावर चढवून ठेवलंय याला. त्यांना असं वाटतंय की हा आहे, त्याच्यामुळे चॅनल मोठं झालंय. हा कसला मास दाखवतोय ते तुला दाखवते रे, तुला लालबाग दाखवते रे. माझा बोलतो ना तो, इतका बोलतो ना, माझ्या नवऱ्याला बोलला ना, चचला पाहिजे होता त्याला. तुम्ही सगळेजण ऐकून घेताना म्हणून डोक्यावर बसतो, जिथल्या तिथे ठेसायचं त्याला. दीदी याचे ओट चिटकू काय? मला तेवढा राग आला ना, गोनपाटात बनवून शनिवारच्या बाजारात विकावासा वाटतोय त्याला. आईच्या गावात. नाही, हा गेला माझ्या हातनं, कर्माने मेला हा. माज आहे ना, माज तू तुझ्या घरी दाखव. अरे तुला नाही रे योग्य, ऐक ना माझं. ऐक एक काम कर, मी जसं सीन सांगते ना तसं मला लिहून पाहिजे आत्ताच्या आत्ता. हा ड्रीम सिक्वेन्स आहे, हा मी सांगते तसाच्या तसा द्या मला. हा ऐक. चला मला जायचं, ऑडिशन आहे माझी. चल एक जरा थोडा वेळ लागेल. कशाला? फोन आलाय ताईला, ती चेंजेस करते जरा सीन मध्ये. काय चेंजेस आहेत? सीन मध्ये काही चेंजेस होणार काय चेंजेस आहेत? नाही ते आता कळेल आपल्याला, फोन संपल्यावर. तुला काहीच माहित नाही म्हणजे मला सांगकाम्या, मला सांगायला आला. हे गेले तुझ्या बाबांना तू सांगकामा होणार आहे माहित होतं का रे? नव्हतं काय रे? सर असिस्टंट डिरेक्टर आहे. असे थांब रे, घाबरवू नको वेड्या. सांगकाम्याला जरा बरं नाव मिळावं म्हणून एडी असं म्हणतात, नाही तर तुम्ही एडी असेच आहात. तुझ्या वडिलांनी तुझ्या कुल्यावर मी एडी होणार असा स्टॅम्प मारून दिला होता का? अरे तुम्ही बाप काढताय. अरे मी कुला काढला ते नाही वाटलं काय तुला? बापाचं काय मध्ये? हे बघ बाबा, तुझ्या वडिलांनी तुझं नाव श्रमेश असं ठेवलं, त्यांनाही माहिती होतं मर श्रम करणार, मग काय होणारच नाही. होणार माझं काहीतरी, मी प्रयत्न करतोय, शिकतोय काहीतरी. मी असं ऐकलंय तुला एक हिरोईन म्हणे फक्त श्र एवढीच हाक मारते, पूर्ण हाक मारायला तिला आवडतच नाही म्हणे. ते कदाचित मी तिचा फेवरेट नसेल म्हणून. कदाचित नाही, नाहीच आहेस, मला माहिती नाही आहेस म्हणून शी वाटतं ते श्रच्या ऐवजी. कळलं का? सर तुम्ही शेवटचं चांगलं कधी बोललो होतं? सारख्यासम नाही सर, तो माझ्या चेहऱ्यात तसा आहे. रे
चल लवकर बोला. ताई चल 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 रेडी नमा नमा आपल्याला पटकन करायचं, मला जायचं आहे. तेच मला सांगायचं होतं सर. फक्त काय चॅनल मधनं एक रिक्वायरमेंट आली आहे त्यांना ना. सर ऐका ना जरा 2 मिनिटं. काय आहे त्यांना फ्रीज पॉईंट ना स्ट्रॉंग नाही मिळत आहे. अरे कधीच नसतं यार त्यांचा स्ट्रॉंग फ्रीज पॉईंट. नाही आता आता होईल सर. हा होईल. ह्याच्यामध्ये एक ड्रीम सिक्वेन्स ऍड करायला सांगितलंय चॅनलने आपल्याला. ओके काय होतं तुम्ही आणि रसिका तुमच्या दोघांमध्ये तू ऐकतेस ना. ऐकते. तर तुमच्या दोघांमध्ये बाचाबाची होते. ती तुम्हाला कानाखाली मारते आणि हा ती तुम्हाला कानाखाली मारते आणि तुम्ही तिचे केस धरता आणि मग समोरून एक जमाव येतो तो डायरेक्ट तुमच्या अंगावर येतो. हा ड्रीम सिक्वेन्स. आणि मग तुम्हाला जाग येते. अच्छा जाग येते म्हणजे हा फ्रीज पॉईंट. आणि मग पुढच्या सीनला मी 69वी रिॲक्शन आणि घाम बीम. ओके. आणि हा ड्रीम सिक्वेन्स कुठे ते चहाच्या टपरीवर घडतोय. हो काय लॉजिक बिजिक काय नाही. हा ड्रीम मल्टी बिलियनर माणसाची स्वप्न काय चहाच्या टपरीवरची. ओके ओके सिक्वेन्स आहे. अरे मला सोडा सर रसिका बरोबर तुम्हाला तेवढं एक इंटेन्सिटी वाईज सगळं करावं. हा ती काय ती मारते आणि मी धरतो ना. बरं तिला डायलॉग आहेत का त्या फंबल क्वीनला. नाही माईम आहे सर माईम आहे. सगळं सिरियल तिची माईम करा ना यार. पटपट संपेल आपलं. चला चला चला. ठीक आहे चला. उंदीर मामा चला या. आता तुम्ही काम आलं लावा इथे. तुम्हाला चीज देणार. चला. एक मिनिट काय? ऍक्च्युली प्रॉब्लेम झालाय. मॉब जो जमाव तुमच्या अंगावर येतो ना सर तो ऍक्च्युली आज आपण बोलवला नव्हता ना. येस येस ताई, कारण की दोघांची सीन होते ना त्यामुळे आज मॉब नाही बोलवलं आपण. चला सॉरी सर मला एक छान आयडिया सुचली. म्हणजे आता मॉब नाहीये तर आपण ऍडजस्ट करूया. काय छान असून किती छान असेल. चल. तर श्रमेश तू ते ठेव बाजूला ठेव. तू सीन मध्ये ये. बने कॅमेरा स्टेडी ठेव. तू पण ये. जरा भरलेली वाटेल फ्रेम. रसिका तू तर आहेस. चेतन तू पण कर. मी पण आहे. हा सर आदत तू ते ठेव. झालं ना. चल ठेव. ताई चल हा. डायलॉग घ्यायचेत म्हणा. नाही डायलॉग नाही सगळं म्युझिक त्याच्यावर ओव्हरलॅप होणार. डायलॉग वगैरे काही नाही. माईम करायचे तुम्हाला. ह्या दोघांची बाचाबाची होते. तुम्ही सगळा जमावे त्याच्या अंगावर जाता. एवढाच सिक्वेन्स आहे. चला रेडी पोझिशन. सर तुम्ही रेडी आहात का सर. थांब एक मिनिट. तो मिशी लावतोय. झालंय का. अरे येणारच का रे. कायमस्वरूपी लावतोय. ओटात ना आत टाकतोयस तोंडात. दाबावी लागते सर. दाबावी लागते म्हणजे कोणाला दाबतोयस. चल निघ. ऐका मी काय करणार आहे. ह्या दोघांचं झाल्यानंतर मी तुम्हाला खून करीन. तुम्ही लगेच Yes. जायचं. हा ठीक आहे चला. सर रेडी सर रेडी आहे ना तुम्ही. येस. रेडी आहेस का. हा चलो रोल रोलिंग. ऍक्शन. सुगंध. I hate you, Aryabhat. I hate you. सुगंधा. मला उंदीर बोलतो. पाव चावू का तुझे. आला संपलाय. तू संपलाय. शॉट संपलाय. 1 मिनिट. सर कडक. सर काय रिॲक्शन दिलं. ऐका ना. नाही सीन ओके नाही झालाय. नाही मिळाला. सीन ओके. तू कॅमेऱ्यात काय बघतेस ग. मी कॅमेऱ्यात पाहिला. मग कॅमेऱ्यात नका बघू रे. Sorry. कॅमेऱ्यात नका रे बघू. Sorry. नका ना असं करू यार. नमा. चल ना यार. नमा. सर मस्त सर. सर क्या बात आहे सर. कडक. ते खरं मारते. चला रे चला. सायलेन्स रे. नमा, ते खरं मारतायत. फ्लोअर रे. खरं मारतायत ते. मी सांगते ते. सर प्लीज. हा. सर पोझिशन घ्या. सर पोझिशन. खरं मारू नका. चला रेडी. एक बिलीव करा. कम ऑन गाईज. सेम इंटेन्सिटी. नाही सेम इंटेन्सिटी. सायलेन्स बोललं तर. रेडी हे करा. सायलेन्स. कॅमेरा. खोटं करा. रोलिंग. ऍक्शन. I hate you, Aryabhat. काय तुमचं.
अरे त्यांनी केस पण नाही पकडले तिचे. तिने कानाखाली मारल्यावर सर केस धरणार मग तुम्ही जायचं. तुम्ही नका रे असं करू. मला ते रिटेक करावा लागणार यार. रिटेक आहे ते खरं खरं सायलेन्स ऑन द फ्लोर. चल पोझिशन घे चल. मी केस पकडल्यावर रेडी. मी केस सायलेन्स प्लीज. केस पकडला कॅमेरा या. रोल Rolling. ऍक्शन. आई, शाबास. कडक. सर संपला शॉट. चला उठा आता. खतरनाक केलंय रे तुम्ही. खतरनाक. क्या बात आहे यार. मुद्दाम करता सोड रे, तुम्ही. मिशी सोड रे. मुद्दाम करतेस तू नमा. क्या बात आहे. मुद्दाम केलंस तू. रसिका आय लव्ह यू यार. मुद्दाम केलंस. कडक ग. मी चॅनलला कंप्लेंट करणार. काय करणार तू कंप्लेंट. मला मारलं. मारलं मुद्दाम मारलं सर. मुद्दाम मारलं. कर कंप्लेंट. मला अकल- आम्ही पण चॅनलला कंप्लेंट केली. एक तर हा राहील, हा माजुरडा नट राहील, नाहीतर मग आम्ही टेक्निकल स्टाफ. तर चॅनल म्हणलंय असं नका रे करू. ठेवा रे त्याला फोटो मध्ये. म्हणजे आता जे झालं ना त्यात तू मरतोस. मग तू ऍडमिट होतोस. ऍक्च्युली तो सिक्वेन्स पण ते म्हणाले एवढे कष्ट नका घेऊ, इथे चर्चा होईल. तो मेला बिला आणि मग फोटोत दिसशील. अरे बेस्ट आरबी आहे लागलेला बेस्ट. दिसेल. चांगला ट्विस्ट आहे बेस्ट. नमा नमा. एक मिनिट. ए प्लीज तुझी लायकी नाहीये. हे बघ प्लीज लांब हो. मला मा- खूप माज दाखवलास तू. मा- मला मा- ओंक्या. मी ओंक्या म्हणे ना तुला चालेल ना. ए नमा. आर ओंकार लायकी नाहीये तुझी म्हणून घ्यायची. आर ओंकार प्लीज. इव इव वाटत. इव गळीच वाटत. कळलं. लायकी नाहीये तुझी. कोण समजतोस रे स्वतःला. कोणाला माज दाखवतोस तू. आम्हाला या सगळ्या पडद्यामागच्या कलाकारांना माज दाखवतोस. स्टार काय तुझ्या एकट्याच्या जीवावर झालायस तू. तू जे आज इथे चमकतोयस ना ते ह्या लोकांच्या मेहनतीमुळे. कळलं ना. तुझ्या एकट्याचं क्रेडिट नाही. आपण जी कला सादर करतो ना ही एक समूह कला आहे. प्रत्येक जण तेवढाच जबाबदार असतो ते प्रोडक्ट मोठं होण्यामागे, ती कलाकृती मोठी होण्यामागे. तुझं एकट्याचं काही नाहीये. कळलं ना. आलाय मोठा माज करतोय. कंटाळा आला होता रे तुझा. केव्हाच रिप्लेस करणार होते पण आम्हीच म्हटलं चल जाऊ दे. होता स्टार येतो माज. पण किती रे किती करतोस रे. निघ रे निघ. ऐक तुला ते फिल्म्स करायचे आहेत ना जा फिल्म कर आणि फ्लॉप हो. फ्लॉप स्टार बन. निघ रे तुझ्या आठ्या घेऊन. थोडा नाही बघवत रे तुझा. चल पॅकअप आहे तुझं. ए जॅकेट दे. शर्ट पण दे. तुझ्यात काढ. चल सगळं दे. चल. अरे बापरे. ये बनियन माझी आहे. आगे. ए शाण्या इकडे खाली वाक. माझी मिशी दे. सगळ्यांची कंप्लेंट करणार मी. सगळ्यांना पॉडकास्टमध्ये मी सांगणार माझ्यावर किती अन्याय झालाय ते. सगळ्यांची नावं घेणार मी. सगळ्यांची. ए जा. तुला कोणी सिरियसली घेणार नाही कळलं ना. हा. मुळात तुला कोणी पॉडकास्टला बोलावणारच नाहीये. हा जा निघ जा. तुझे बाय ओंकार. खूप वेळ झालाय. ठीक एवढा वेळ नाही आमच्याकडे. तबला तोड परफॉर्मन्स. खूप मजा आली. खूप धमाकेदार परफॉर्मन्स. ना उत्तम सांघिक सादरीकरण आणि प्रत्येकाचं ऑब्झर्वेशन म्हणजे ओ हो क्या बात आहे. ओमकार तुझं थोडं कमी कौतुक. कारण माज दाखवायला तुला कष्ट नाही पडत. तू आहेसच तसा त्यामुळे नाही जोक सापाट पण मस्त. नमा फॅन्टॅस्टिक. चेतू कमाल. मस्त कॅरेक्टर पकडलं होतंस. मस्त मजा आली. रसिका फॅन्टॅस्टिक. श्रमेश तू ऍक्च्युअली असिस्टंट वाटत होतास. आणि बने तुला म्हणतोय की ए काय काय वाक्य होतं तुझं की तू ठरव तुला ऍक्टर व्हायचं का असिस्टंट व्हायचं. क्या बात आहे. वा 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 बने वा. नाही गंमत आहे पण मस्त. बने मस्त. दत्तू सुपर ऑब्झर्वेशन.
त्या मेकअपमनची ती बॅग लटकवायची स्टाईल, ते हातावर ते सतत करत असतात, ते मस्त. प्रसाद ओकनी तुला ऑफर दिली असती, पण प्रसाद ओक हा टेक्निशियनला ॲक्टरपेक्षा जपणारा माणूस आहे. माझा मेकअपमन माझ्याकडे 17 वर्ष आहे, त्यामुळे तुला ती संधी नाही, त्याबद्दल मला माफ कर. पण या निमित्ताने खरोखरच आपल्या सगळ्या टेक्निशियन लोकांचं कौतुक केलंच पाहिजे. मी महाराष्ट्राला सांगू इच्छितो की आम्ही ॲक्टर्स लोक 9च्या शिफ्टला 8-8:30ला येतो, पण प्रत्येक टेक्निशियन, मग डिपार्टमेंट कुठलंही असो, मेकअप असो, कॉस्ट्युम असो, लाईट बॉयज असो, स्पॉट बॉयज असो, साऊंडची लोकं असो, आर्टची लोकं असो, कुठलाही टेक्निशियन शूटिंगच्या आधी 1-1.5 तास येतो आणि शूटिंग संपल्यानंतर 1-1.5 तासांनी घरी जातो. त्यामुळे प्रत्येक स्टारचं जे चमकणं आहे ना, ते या सगळ्या टेक्निशियन्सच्या घामावर आहे. त्यामुळे या सगळ्या टेक्निशियन्ससाठी आपण सगळ्यांनी स्टँडिंग ओवेशन देऊया. येस येस इंडीड, जोरदार टाळ्या. वी आर ग्रेटफुल टू ईच वन ऑफ यू. थँक्यू सो मच हा विषय मांडल्याबद्दल आणि उत्तम पद्धतीने मांडल्याबद्दल. फॅन्टास्टिक. सई, दर्जा परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं की ह्याच्यातून खूप शिकण्यासारखं होतं. विनोद तर होताच, पण एखाद्या माजोरड्या माणसाचं असंच होतं आणि असंच व्हायला पाहिजे ही भावना तीव्रतेने जागी झाली. त्यामुळे मला असं वाटतं की हे खूप इम्पॉर्टंट प्रहसन होतं आणि ह्याच्यातून ॲस्पायरिंग ॲक्टर्स असतील, एक्झिस्टिंग ॲक्टर्स असतील, त्यांनी कसं रूटेड ग्राउंडेड राहावं, यश कसं डोक्यात जाऊ देऊ नये, ह्याच्या टिप्स त्यांना नकळत मिळाल्या असतील. आणि मी आपल्या दिग्दर्शकांना, लेखकांना त्यांचे आभार मानते की अशा छोट्या छोट्या पण महत्त्वाच्या कॉन्सेप्ट्स या मंचावरती कायम परफॉर्म केल्या जातात. तर कीप इट अप. मजा आली. मंडळी, आज ऑफिसमध्ये होणार आहे बॉसच्या एंगेजमेंटचं सेलिब्रेशन. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याच्या वाढीव बोनससाठी. हा बोनस घेऊन मंचावर येत आहेत जत्रेचे अतरंगी कलाकार. रमेश, मी काय बोलतो, अरे ऑफिसमध्ये फुगे लावून झालेत. कॉरिडॉर, लिफ्ट, तिथे लावलेस का फुगे? कॉरिडॉर? हा. अरे सगळीकडे फुगेच फुगे लावलेत. काय बोलतो? म्हणजे एवढे फुगे लावलेत की फुगे पण विचारतील एवढे फुगे असं झालं. बने कुठे आहे? बने कुठे आहे? पाकळी पाकळी पाकळी. आले मामा आले. नाही नाही, पाकळी पाकळी बोलतोस पण फुगे आहेत हातात. पाकळ्या कुठे आहेत? याच्या आतमध्ये पाकळ्या आहेत पम्या. सर आणि प्रिया आले की असं वरती पकडायचा, थाप, सगळ्या पाकळ्या पाकळ्या पाकळ्या. कमाल कमाल. सरप्राईज, सरांना सरप्राईज आवडणार रे पम्या, बघ तू. सरप्राईजचा मेन आयटम केक कुठे आहे? केक. पम्या पम्या, धिस इज केक्स, दोस आर कॅन्डल्स, आणि ह्या माचीच्या काड्या. माचीस कुठे आहे? माचीच कशाला पाहिजे? अरे सरांच्या डोक्यावर घासायचा, राप करणं आग जाग. याला थांबवा, याला थांबवा. अरे मंदार, श्याम सर आणि प्रिया यांच्या एंगेजमेंटची आपल्याला न्यूज कळली आहे की नाही? बरोबर. त्यांना आपल्याला सरप्राईज द्यायचं की नाही? मग कशाला कशाला त्यांना रोस्ट करतोय आज? आज अरे पम्या पम्या, अरे आमचं जाऊ दे. तू त्यांच्यासाठी कविता लिहिलेस, ते आणलेस का तू? सर कधी पण येतील, तुला माहिती ना. अरे सर आले, लपा लवकर. पम्या हे घे, पम्या हे घे, लवकर लप ना. कॉंग्रॅच्युलेशन सर. थँक्यू शिवलकर. सर मी केलं तुम्हाला मगाशी तिथे. अभिनंदन 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 सर. थँक्यू थँक्यू. ते आम्हाला पण सरप्राईजच आहे सर. म्हणजे प्रियाने जेव्हा व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलं ना, हा, 3 फुल्या 3 बदाम. हे काय? ग्रुपचं नाव आहे, ग्रुपचं नाव आहे. नाही, वेगळीच एनर्जी आहे तुमची आज. सर एनर्जी आणि एक्साइटमेंट होतीच. आम्ही जेव्हा मेसेज वाचला ना सर, आम्ही म्हणजे सर खूप भारी वाटलं सर. सर वाव. तुम्ही गालावरच्या खड्ड्यात कसे पडलात? बने खड्डा. सॉरी सॉरी सर. बने त्याला सभ्य भाषेत खळी म्हणतात. तर ऍक्च्युली त्याला काय विचारायचंय की या खळीने तुम्हाला केव्हा, कसं, कधी घायल केलं, म्हणजे या खळीने तुमच्या हृदयाला केव्हा भोसकलं सर? म्हणजे सर आम्हाला तुमची लव्ह स्टोरी अशी जाणून घ्यायची आहे. म्हणजे तुम्ही आधी विचारलं, तिने आधी विचारलं, मेसेज जात होता, फाईल पडल्या. शिवलकर, रिलॅक्स रिलॅक्स. प्रिया, ऍक्च्युली ते म्युच्युअलीच झालंय. म्हणजे असं कोणी कोणाला विचारलं नाही, आम्ही एकमेकांना कन्फेस केलं. म्हणजे कॉन्फरन्सला
जेव्हा केव्हा आम्ही जायचो एकत्र तर तेव्हा सर ज्या पद्धतीने मला सपोर्ट करायचे ना तेव्हाच असं वाटलं की ही इज द वन जे मला आयुष्यभर सपोर्ट करतील. एवढा आहे म्हणजे सरांचा सपोर्ट मोठा आहेच. म्हणजे आम्ही ते काम करत राहिलो आणि सर तुमचं तिथे म्हणजे कॉन्फरन्स नाही आम्ही तिथे कामच करत होतो. नाही नाही त्याला काय म्हणायचं आहे प्रिया, तुझ्या प्रेमाची प्रीपीटी सरांनी अप्रूव्ह केली. हो पण अप्रूव्ह नाही अप्रूव्ह मॅन्डी. पण मग आमच्या पेंटिंग फाईल्सचं काय? व्हॉट बने? सॉरी बने सर तो हरलेली मॅच पुन्हा जिंकण्याचा एक शेवटचा प्रयत्न करतो. अरे हा, ते मित्र आहेत ना जोक्स करतायत. कविता गेले. हो कविता काय काय सर केले लॅपटॉपवर मला माहिती आहे. अरे काय कविता केली आहे? हा सर वाचा वाचतो प्लीज असं ना हे उगाच सांग नाही बमे झाली पाहिजे अरे झाली एवढं मनापासून. सर वाचतो हा अचानक असे हे रेशमी बंध जुळले. क्या बात आहे. रेशमी बंद. हा श्याम सरांच्या हृदयात प्रिया प्रेमाचे सूर ऐकू आले. आणि असं हा असं केलंय मी. हा कळले नाही काही. नाही, आम्हाला कळलं. नाही लाईन आहे ती लाईन आहे. कळले नाही काही असेच प्रेम होते की काय. कळले नाही काही असेच प्रेम होते की काय. श्याम सर आणि प्रियाची जोडी म्हणजे प्रेमाच्या दुधावरची साय. त्यांचं प्रेम गॅसवर ठेवलेस तू. चांगलं वाटतं. काय काय असं जुळवलंय? हा सर थोडं यमक ते असं पुढे आहे. तुमच्या दोघांचं प्रेम म्हणजे क्या बात है. क्या बात आहे. तुमच्या दोघांचं प्रेम म्हणजे क्या बात है. आयुष्यभर राहू दे दोघांना एकमेकांची साथ है. असं केलं. ते शेवटची ओळ संध्याकाळी 7 नंतर सुचले त्यामुळे जरा थोडंसं इकडे तरी झालं. प्रयत्न केला. पण मस्त आहे कमाल झाले. छान आहे व्हेरी गुड. प्रयत्न केला तर मी काय म्हणतो आता या जालिम कवितेनंतर एकदा स्वीट केक आपण कापूया का? म्हणजे कसं सेलिब्रेशनला एक अर्थ येईल. आणलाय सर. सर MSJ बेकरी मधून आणलाय सर. आणि सर थोडा इनोव्हेटिव्ह केलाय. म्हणजे आम्ही केक वरती तुमचं पहिलं इनिशियल आणि तिचं म्हणजे प्री आणि प्रिशा असं लिहिलंय सर. ऍक्च्युली आम्ही शापरी लिहिणार होतो पण ते बरोबर वाटलं नसतं म्हणून प्रिशा केला. आणि सर याचा फ्लेवर आहे ना ब्लॅक फॉरेस्ट आहे. उद्दावून घेतलाय. प्रिया तुमच्या आयुष्यात येण्याआधी तुमचं आयुष्य कसं होतं ब्लॅक फॉरेस्ट म्हणून तो तसं आणलाय. टेबल घेऊया का आपण. नाही केक कापूया पण मी ना अजूनही त्या कवितेतच आहे. थँक्यू. अरे शिवलकर काय कविता केली तुम्ही. थोडस जमतं थोडं. अमेझिंग म्हणजे आज जी कविता केली ती केली पण काल जी केली होती ना ती नेक्स्ट लेवल होती. नाही काय सकाळी केली. काल काल कुठे केली सर. बसा सांगतो. बस चेअरवर नाही खाली बसा. तिकडे मांडी घालून बसा. मांडी घालून बसा. नाही सर म्हणजे आम्हाला खाली बसायला काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण सर कसं आहे आपलं MSJ इन्फोटेक आहे. आम्ही खाली बसलेले असू आणि तेवढ्यात कोण आलं तर ते शोभणार नाही सर. येस सर. थोबडे पाहिलेत तुमचे. एकाचा तरी चेहरा MSJ इन्फोटेक या नावाला सूट होतोय का? त्या मधल्याचा चेहरा बघा त्याचा मांडवकर. एका तोंड आहे. तुम्ही नुकतेच डम्पिंग ग्राउंड मधून कचऱ्यातून प्लास्टिक आणि लोखंडी डबे गोळा करून आणल्यासारखे वाटतं. बसा खाली बसा. डाऊन बसा. सो कमिंग टू द पॉइंट. तुम्ही मला आणि प्रियाला हे जे काय सरप्राईज दिलं. सर मनापासून दिले सर. अरे थँक्यू. खाली बसा. तुम्ही मला आणि प्रियाला हे जे काही सरप्राईज दिले त्याचा तर आनंद आहेच. मग सर पार्टी तर पाहिजे ना सर. देतो पार्टी देतो. मोठी पार्टी देतो हा तुम्हाला मांडवकर. याचा तर आनंद आहेच पण काल जेव्हा प्रियाने तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज टाकला आमच्या एंगेजमेंटचा तेव्हा ज्या काही तुम्ही पटापट रिॲक्शन्स दिल्या त्याचा जास्त आनंद झालाय मला. नाही शिवेलकर. म्हणजे सर म्हणजे तुमच्या सगळ्या रिॲक्शन्स सरांनी वाचल्यात. हॅलो. ओ माय गॉड सर ऑस्ट्रेलियातल्या कंपनीतून फोन आलाय. पटकन आलो सर. शिवलकर बालनाट्यामध्ये सुद्धा रिंग न वाजता फोन उचलणं बंद झालंय. जेन्युअनली करतात ते. दर्जाचे विनोद असतात त्यांचे. बसा खाली बसा.
सर ऍक्च्युली ते कांगारू एंटरप्राइज आहे ना त्यांनी तुमचा कांगारू पिशवीसहित पकडणार आहे मी. ते सगळे मेसेजेस मी बघितलेत. एक्सक्यूज मी सर, व्हॉट? व्हॉट द हेल सर? दिस इज क्राईम सर. दिस इज ॲब्सोल्युटली क्राईम सर. दॅट फोन इज प्रियाज प्रॉपर्टी ॲज पर द लॉ आर्टिकल 15A. शटअप मांडवकर. शटअप मांडवकर. इंग्लिश बोलत नका जाऊ तुम्ही, डोक्यात जाता तुम्ही. Sit down. पण सर हा वैयक्तिक अभिव्यक्तिक स्वातंत्र्य भालाय सर. घाला 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 खाली बसा, खाली बसा, खाली बसा. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घालाय असं तर त्यावेळेस मी प्रियाच्या बाजूला होतो आणि ते सगळे मेसेजेस मी बघितलेत. खरं तर त्या सगळ्या मेसेजेसना मी रिप्लाय करणार होते लगेच, पण म्हटलं ऑफिसमध्ये सरांसमोर ते सगळे मेसेजेस वाचण्यात जास्त गंमत येईल नाही का. प्रिया कोणतरी बोलून गेले मेसेजेसला इमोशन्स नसतात. असा दिसून तुला कान फट्टा मा आता ना तोंड तथा होई जाईल. एकच झन्नाटा मा आडा धट होई जाशी तू. पण बायाना मजार मजार टर टर करी राही ना तो. सर आता भूक नाही, नंतर खातो. म्हणजे हराभरा कबाब आता नको, नंतर खातो. हराभरा कबाब बोललोय मी. काही बोलताय, शांत राहा तुम्ही. शट अप इडियट. मँडी इथले इथे काय मेसेज करतोय? मेसेज केलाय. हे बघ काय मेसेज केलाय. प्रिया प्रिया नको त्यांना नको पिळता. त्या टुकलूला कशाला सांगितलंस? मांडवकर इकडे बघा, इकडे बघा. मी टुकलू. टुकलू नाही 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 सर. नाही तुम्ही टुकलू नाही सर. ते ऑटो करेक्ट झालं सर. हो, ऑटो करेक्ट झालं सर. अच्छा. ऑटो करेक्ट. असं काय लिहिलंस तू ज्याचं ऑटो करेक्ट टुकलू असं झालं? काय? मला म्हणजे ऑटो आहे की नाही. काय झालं? हा सर, काय झालं? मला ॲक्च्युली असं लिहायचं होतं सर की तू त्यांना तुझा फोन देऊन चुकलू. चुकलू. त्याचं ते सर हे झालं, ऑटो करेक्ट झालं सर. आणि टुकलू झालं. टुकलू झालं सर. टुकलूचं टुकलू टुकलू झालं. झालं. ओके, येस ते सर. आपण समजून घेऊया. टुकलू टुकलू. पण काल ग्रुपवर जे टाकलंस ते, कोणी काल जे तू कबीरचा दोहा टाकलास ग्रुपवर, ते अभिराने त्याचा काय माझा संबंध नाही. मी आपला गाणं टाकायचं काम केलं. तेच कबीरचं होतं. अच्छा अच्छा अच्छा. काय टाकलंस? कोणी काय टाकलं? आठवत नाहीये? वाचू? हे नको. मी सांगतो. हे बघ काय आहे. सर हे काय टाकलं? काय सर? हंस चुगेगा दाना दुनका, कौवा मोती खाएगा. क्या बात आहे सर. म्हणजे मी कौवा. मी कौवा. नाही सर, तुम्ही हंस सर. मग मी दाना. नाही हा? तुम्ही मोती. अरे मग मी कौवा झालो ना. हा कावळा. नाही तुम्ही तुमच्या ऍडजस्ट करून घ्या ना. तुम्ही मोती राहा, तुम्ही हंस राहा ना सर. कन्फ्युज झालं सर. बने चाकू काढा, चाकू. सर सर ऑफिसमध्ये घातपात नको सर. नाही नाही, घातपात नाही, घातपात नाही. माझ्या टुकलूने चाकूला धार लावायची आहे ना तुम्हाला, हो ना? मला सर तसा मेसेज केला होता तुम्ही. नाही नाही सर, शोधते नाही बघ. मी काहीच नाही मेसेज केला सर. मी नाही केला मेसेज काय. एवढाच नाही, अनेक मेसेजेस केले तुम्ही. नाही सर, मी मेसेजच नाही केले सर. मी कधी केले मेसेज? दाखवू? हा हे बघ. दाखव. सर हे 10:30 नंतरचे मेसेज आहेत. याचं का? हे बघा सर, 10:30 नंतरच्या बनेची गॅरंटी हा बने पण नाही घेत सर. तर तो बने नसतो. कोण ऑपरे कोणा काय माहित पण नाही आपल्याला. डेंजर आहे हे. मी नाही केलंय मॅडम. अरे प्रिया, मी हे कोणी लिहिलं? मी नाही लिहिलंय. अरे तू पाठवलेत ना हे मेसेज. काय प्रिया आहे, कुठे सिरियसली घेतात? बने बने वाचा, वाचा. काय? हा लोक जिजूचे बूट लपवतात, आम्ही काय विग लपवायचा काय? असायची गोष्ट आहे बने ही. सॉरी. अरे असायची गोष्ट आहे. सर बेकार आहे. 11 नंतरचा बने डेंजर आहे रे. अरे अबक. अरे म्हणजे ह्याचं ह्युमर पण भारी आहे. यमक केलं काहीतरी. हे 10:30-11 नंतरचा बने ना डेंजर आहे भावांनो, लक्षात ठेवा. लायकीच नाही त्याची. नाही खरंय. लाथा बुक्क्या खायच्या लायकीचा तो बने. याच्या नादल मंदार त्याच्याबरोबर फिरू नको. नाही नाव येईल तुझ्यावर उगाच. बने 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 ते मी ठरवेन काय ते. पुढे वाचा, पुढे. ते नाही झाले. नाही आहे, पुढे पण पुढे आहे. वाचा. रात्री लयच लेखन झालंय. उसळून आलं होतं तुमचं टॅलेंट. वाचा. चांगल्या झाडावर नेहमी माकडच चढतात,
इथे टकलं माकड अख्खं झाडच घेऊन चाललाय. अरे आबो हे अरे 11 नंतरचं बने डेंजर. अरे तूच आहेस ना तू. नाही प्रिया, अरे मी नाही आहे तो, खरंच सांगतो शपथ 11:30 नंतर ना बने नसतो सर. मी एक गोष्ट सांगतो, मी काय करताय ना सर, 11 नंतरच्या बनेची कंप्लेंट 11 आधीच्या बनेला करताय. अच्छा. तर तुम्ही कसं अंगावर घ्यायचं. आणि एक गोष्ट सांगतो सर, सकाळी 9 ते रात्री 10च्या मध्ये जो बने तो खरा बने सर. अच्छा. 10:30 11 बनेच नसतो. निर्लज्ज आहात तुम्ही, निर्लज्ज. लाज वाटू द्या, लाज. मी काय मलाच बोल. बसा खाली. मी काय केलं? बसा. मी काय केलंच नाही. शिवलकर. ओ शिवलकर. काय करताय? तुमच्याशी बोलतोय मी. हिमगौरी आणि 7 बुटके त्या लेवलचं करताय आता. शिवलकर इकडे बघा, माझ्याकडे बघा, इकडे बघा. तुम्ही कविता केली ना माझ्यावर? वाचली ना सर आता. नाही, ती आत्ताची नाही, काल जी केली होती ती ऐकायची आहे मला. ज्याच्यावरती सगळ्यांनी रिॲक्शन दिल्या, वाव भारी, ती कविता. हा नाही, वाचा ती. बस झालं आता. कुठे ताणताय एवढं. सर या आम्हाला माहित होतं तुम्ही एकत्र आहेत, म्हणून आम्ही पटापट असे मेसेज करत होतो. प्रँक होता, अच्छा. हा प्रँक होता. आम्ही प्रँक. सर कसा वाटला प्रँक? छान आहे. शिवलकर, तुम्हाला जॉबवरून काढून टाकण्याचा प्रँक करू. बसा. तुम्ही उभे राहा. कविता वाचा ती. कविता वाचा, नाहीतर राजीनामा द्या. सर मी काल केलेल्या गोष्टी आज विसरून जातो सर. पण फोनवर आहेत ना. वाचा. वाचतो सर, पण असंच केलं सर. असं काय नाही ते, म्हणजे ते मी ठरवेन. अचानक हे कसे जुळले? हो. श्यामच्या टकल्यावर प्रियाच्या प्रेमाचे ताशे वाजले. अशी वाजेल. या तू म्हणजे दुधावरची साय आणि टकलू म्हणजे तव्यावरचा हाफ फ्राय. ठीक आहे. नाही, मला पुढे वाचा. सर राहू दे ना सर. नाही, माझी सहनशक्ती वाढली आहे खूप, मला ऐकायचं आहे. वाचा. गोष्टीतल्या परिराणीला टकलू हैवान भेटणार. मी टकलू हैवान आहे मी. रूपक. गोष्टीतल्या परिराणीला टकलू हैवान भेटणार. जिला झोपाळा आवडत होता ती आता घसरगुंडी खेळणार. वाह शिवलकर. सॉरी सर सॉरी, फ्रेंडली जस्ट केलं. फ्रेंडली केलंय. मी घसरगुंडी आहे तुमच्यासाठी, घसरगुंडी. बसा खाली. युजलेस. बेटकर. हॅलो. बेटकर इकडे. तिकडे काय? अरुण आवाज दिला कोणी? इकडे. लक्षात नाही आलं, मला वाटलं कोणतरी बाहेर. यांनी ती घसरगुंडी वगैरे टाकल्यावर तुम्ही त्याच्यावर काय कमेंट टाकली बेटकर? ती काय? नायलॉनची चड्डी घालून घसरायला येऊ का? शिवलकर. हा मेसेज माझ्याकडून स्किप झालेला, पटकन आलं ते रिॲक्शन. शांत राहा. मांडवकर, तुम्ही काय साळसुद्धा सारखे बसलाय? प्रत्येक मेसेजवर तुम्ही त्या नाचणाऱ्या बाईची इमोजी का टाकत होते? एवढ्या आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या तुम्हाला? सर ह्यांच्यासारखं मला सुचतच नाही, म्हणून त्या नाचणाऱ्या बाईच्या आधारावर मी जगतोय सर. व्हॉट द हेल इज दिस? डिस्गस्टिंग. बेटकर इकडे तिकडे नका पाहू, तुम्ही तुमच्याकडे येतो मी. अच्छा आहे. बेटकर तुम्ही 2-3 मेसेज टाईप केले आणि नंतर लगेच डिलीट केले, काय होतं ते? जाऊ दे ना, आता काय त्याचं नाही. झालं गेलं, सर्व्हरला मिळालं. टाईप केलं ना? टाईप केलं ना, पाठवलं ना ग्रुपवर. सर ते कसं 4 चौघ सांगू शकत नाही, SNP वाले पण डिलीट करते. माईक काढून सांगू? नाही. कानात सांगा माझ्या. कानात सांगा. बेकार आहे सर. कमी यार, मला ऐकायचं. सर बेकार आहेत सर. मला ऐकायचं आहे तुमच्या सगळ्यांच्या मनात काय आहे. सांगा.
सांग सांग सर सर बेकार आहे सर. सांगा. अरे हो. एवढे नाही सर अजून आहे, मी श्वास घ्यायला थांबलोय. हे विचार आहेत तुमचे माझ्याबद्दल? नाही सर. कानातून रक्त काढायचंय का माझ्या? युजलेस, होपलेस. अरे मी तुम्हाला एवढा जीव लावतो, मित्रासारखं मानतो, आणि माझ्याबद्दलचे हे विचार आहेत तुमचे? सर ऐका ना सर, मी आता खूप जेन्युइन सांगतो सर. काय जेन्युइन सांगता तुम्ही? अरे बघा, प्रिया आमची फ्रेंड आहे, आमचा तो ग्रुप आहे वगैरे, तर हे मेसेज आम्ही फ्रेंडली केले Yes, सर. sir. हे फ्रेंडली मेसेज आहेत तुमचे. Yes, yes, हा ग, yes. म्हणजे एक असं. वाट- ज्या क्षणी मी अनाऊन्स केलं की असं काहीतरी आहे, तुम्ही धडाधड त्यांच्या टकल्यावरती विनोद करत सुटलात. ही काय पद्धत झाली का? ते बॉस आहेत हे तर तुम्ही विसरलाच, पण आतमध्ये मेंदू पण आहे त्या टकल्याच्या, हेही विसरलात. आणि मी त्या मेंदूच्या प्रेमात आहे. बाई काय नेहमीच पर्सनॅलिटीवर भाळत नाही. केस कसे आहेत, बॉडी कशी आहे, एवढंच पुरेसं नसतं. मॅच्युरिटी पण बघतात बायका, आणि मॅच्युरिटीवरच संसार होतो. नॉनसेन्स. नाही, रिलॅक्स कसं कसं बोलतात हे? काय लेवल आहे, काय पोझिशन आहे? आणि ते सोडा, मी काय पोझिशनमुळे आणि त्याच्या दिसण्यावरती मी नाही भाळले, त्याच्यामुळे नाही लग्न करत आहे. मला जेन्युअनली श्याम सर माणूस म्हणून आवडलेत, म्हणून मी लग्न करते सरांशी. नॉनसेन्स. तुम्ही ऑफिसचे एम्प्लॉई आहात, तर एकुलत्या एक फिमेल ऑफिस एम्प्लॉई वरती काय अधिकार आहे तुमचा? काय लग्न ठरलं की लगेच जळफळाट होऊन टोमणे मारायला सुरुवात? वाटेल तसं बोलतात, माझ्या मागे बॅक बेचिंग करतात, मला काही कळत नाही. आणि त्यात बॉस सोबत लग्न ठरलं ना, मग तर संपलंच. मग काय काहीही अफवा उठवायला तुम्ही मोकळे. मूर्ख. मित्र मित्र म्हणून एवढं जेन्युअनली सांगितलं, मी गुड न्यूज सांगायला मेसेज केला, तर हे सगळे रिस्पॉन्सेस देता. बी ह्युमन फर्स्ट, मेल लेटर. बाईला मुलीला ना आधी ह्युमन म्हणून बघा, मग मैत्री करा तिच्याशी. चालेत, कॉंग्रॅच्युलेट करतायत. काय पोस्ट आहे? मुंबईच्या ऑफिसचा जनरल मॅनेजर आहे. MHJ इन्फोटेकची मुंबईची ब्रांच ह्यांच्या अंडर आहे. हाऊ डेअर यू स्पीक अबाउट हिम लाईक दिस? रिलॅक्स रिलॅक्स प्रिया, रिलॅक्स प्लीज प्लीज. खूपच टेन्स वातावरण झालंय नाही? चला एक गेम खेळूया. गेम. तुम्ही दोघं मधले, मांडवकर तुम्ही आणि शिवलकर तुम्ही, तुम्ही हातात फुगे घ्या असे, आणि तुम्ही दोघं, हां तुम्ही आणि बेटकर. डोळे नका वाटतं, सांगतो. तुम्ही पिना घ्या हातात. हां, आणि तुम्हाला तुमचा जॉब वाचवायचा असेल तर तुम्ही त्यांचे फुगे फोडा, आणि तुम्हाला तुमचा जॉब वाचवायचा असेल तर यांच्यापासून तुमचे फुगे वाचवा. सुरू करा. नको सर, MHJ इन्फोटेक मध्ये नाही बरं. स्टार्ट. नाही तर आता जॉब सोडा. नाही, चला चला चला, पटकन 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 पटकन. नाही, थांब ना. मला जॉब पाहिजे आता. क्या बात है. स्किट आम्हाला शेवटचा गेमही खूप आवडला. मस्त. ओके, हा सर असे काय म्हणतात प्रसाद दा? अप्रतिम. मोठे आणि प्रथमेश, तुमच्या दोघांसाठी प्रचंड टाळ्या. अफलातून विषय होता, आणि पम्या काय सुंदर लिहिलं होतंस. क्या बात आहे. वा वा वा, बहारदार. आणि एकेकाचा जो साळसूतपणाचा जो आव होता ना चौघांचा तुमच्या, लाजवाब लाजवाब. फारच मजा आली. आणि गंमत अशी आहे की श्याम, तू आणि प्रिया, तुम्ही दोघांनी त्यातला सिरियसनेस सिरियसली प्रेझेंट केला. तो जर का तिथे ह्युमर आला असता ना तर स्किट ढासळलं असतं. पण तुम्ही त्याची एक बाजू त्या सिरियसनेसची इतकी भक्कम पेलून धरलीत, त्यामुळे ह्यांचा ह्युमर जास्त प्रमाणात बाहेर आला आणि मजा आली. भयानक एन्जॉय केलं मी स्किट. अप्रतिम सांघिक सादरीकरण. सई. एंगेजिंग परफॉर्मन्स होता. आम्ही खळखळून हसलो, त्याच्यासाठी आधी खूप खूप धन्यवाद. मँडी, जो चेहरा केला होतास तू, म्हणजे तो अशक्य होता, आणि त्यांनी आमच्याकडचं लक्ष वेधलं आमचं. तुम्ही चौघांनी पण फार सुंदर परफॉर्म केलं, फार मजा आली. प्रिया, तुझ्या तोंडी काही खूप महत्त्वाची वाक्य होती. मी असं म्हणेन की बी ह्युमन फर्स्ट, फिमेल ऑर मेल लेटर. मला असं वाटतं की माणसाला माणसासारखं वागवणं हे सगळ्यात
वरच्या प्रायोरिटीवरती असलं पाहिजे. आणि मला हेही आवडलं की एक सोसायटल गेज अशा रिलेशनशिपकडे किंवा एक मेल गेज अशा रिलेशनशिपकडे काय असतो ह्याचा एक खुलासा या निमित्ताने झाला आणि तो तुमच्या दोघांकडून फार सुंदर बाहेर आला. श्यामदादा, मला असं वाटतं की स्किटमध्ये का होईना शेवटी तुम्हाला मुलगी मिळाली आणि तुमची एंगेजमेंट झाली, याच्याबद्दल आम्हाला फार समाधान वाटलं. सर्वोत्कृष्ट सांघिक परफॉर्मन्स. वा 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 वा. आणि मंडळी, याच बरोबर आजच्या भागात इथे वेळ झाली आहे तुम्हाला रामराम म्हणण्याची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नवा सीझन, हसण्याचं कॉमन रिझन.